हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आजचा व्हिडिओ आहे कुकिंगचा व्हिडिओ. खूप दिवसापासून कुकिंग व्हिडिओ बनवला नव्हता. तर आता नवीन वर्ष पण स्टार्ट होणार आहे. अजून काय प्लॅनिंग नाही केलं कुठे जायचं आहे वगैरे असं काही. तर नवीन वर्ष चालू होणार आहे, तर बघू कुठे जर गेली तर ठीक आहे. नाही जर गेली तर तुम्हाला मी आत्ताच विश करते हॅपी न्यू इयर, जे कोणी सेलिब्रेट करत असेल त्यांना. आणि थँक्यू सो मच. मला 2025मध्ये मी व्लॉगिंगचं चॅनल ओपन केलं आणि मला एवढा छान प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू. भले माझे सबस्क्रायबर कमी असतील, व्ह्यूज कमी असतील, तरी पण मी खुश आहे. पण ॲटलिस्ट मी चालू तरी केलं आणि तुम्ही लोक मला एवढं सपोर्ट करता म्हणून ते तेवढे 300 350पर्यंत माझे सबस्क्रायबर गेलेत. सो थँक्यू सो मच त्याच्यासाठी. सो आजचा जरा व्हिडिओ करणार होती, पण रॅन्डम असा विचार केला की काहीतरी वेगळं बनवतोय ना, तर मग बनवूया. तर मी पायल पाटीलचा एक व्हिडिओ बघितलेला. तुम्ही सगळे ऑब्व्हियसली ओळखत असणार. कोळी लोक तर डेफिनेटली ओळखत असणार तिला. तर तिच्या व्हिडिओमध्ये मी बघितलेलं, काय ते होतं, जवलाच्या वड्या. येस, जवलाच्या वड्या. बट ते जेव्हा मी बनवताना बघितलं तर पॅटीस सारखं होतं. तर ते कसं बनवतात, काय बनवतात, ते सगळं आज आम्ही बनवणार आहे. म्हणजे आज तर इडली बनणार होती, पण मग मी विचार केला की मम्मीचं ते बनवून बघूया असं. तर कदाचित इडलीचा बेत आमचा सकाळसाठी जाईल किंवा मग उद्या संध्याकाळी वगैरे बनवू. कसं काय अजून काय फिक्स नाहीये. मी जे बनवलं ते तुम्हाला दाखवणार आहे. सो बघूया. आता पहिले मी कांदा वगैरे कापून घेते. जे जे लागते ना ते सगळं काय काढून घेते, तयार करून ठेवते, मग तुम्हाला दाखवते मी. ओके. हे आहे ढोशासाठी बनवलेलं. कांदा, मिरची, आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. आता टमाटर टाकणार. अजून याचा डोसाच बनवणार ना नॉर्मल. उत्तप्पा बनवतात, पण उत्तप्पाला आपण वरती टाकतो. हे आम्ही ऑलरेडी मिक्स करून टाकणार आहे. आता हे लशामध्ये नंतर मम्मीने ना तिखट टाकलंय आणि मीठ टाकलेलं मस्त मिक्स करणार. हाँ, अगर तेल सोटे थोड़ा सा. जल्ला काय हो, इट्स गुड. हां, पलटी केला आता. दोघं साईडने बघूया की तो मागून असं झालंय. आता आम्ही ते बॅटर बनवतोय. हे कसलं पीठ आहे मम्मी? ज्वारीचं. हे ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ. तुमच्याकडे जे पण भाकरीचं पीठ असेल ते तुम्ही घेऊ शकतात. आणि सगळे आपले घरातले मसाले, हळद, मीठ, तिखट, धनिया पावडर, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. आणि इकडे मगाशी कांदा चिरलेला तो, आणि तिखट आपलं मिरची तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाका. आणि हे आमचं आता इथे ना झिंगे, याला आम्ही झिंगा बोलतो. कोण कोण हे बोलतो काय मगाशी म्हणजे जवला. हे झाडवालेत. हे कसे तोंडाला असं लागणार ना मस्तपैकी. आता हे सगळं मम्मी मिक्स करते आणि मी इकडे तर हे आपलं डोशाचं बनवतेच आहे. सगळा मिक्स मेनू आहे असतं आमच्याकडे. जिसको जो खाना है खाओ. इथे भात लावलाय मम्मीने, तो झालाय भात. आता डाळ बनवायची बाकी. हे बघा, डाळ बनवायची बाकी आहे. कौन बनाएगा मम्मी दाल? तू बनाएगी कि मैं बनाऊँ? इधर देख छोरी, तू बनाएगी कि मैं बनाऊँ? दाल कौन बनाएगा?
पाणी टाका मम्मी. बाई हेच पाणी सोडलं काम नाही. हां ठीक आहे, तू करून घे. कारण की ते असं व्यवस्थित असं थापता आलं पाहिजे किचन याच्यावरती. आपलं काय ते सगळं विसरते. अच्छे असे मिक्स कर रे बाबा. पुरं प्रॉपर मिक्स करायचं म्हणजे ते पूर्ण एक एक झिंगाला लागेल. झिंगाला. मम्मी ते झिंगाला पूर्ण एवढं जोरात दाबतेस मरून जातील ते. क्या बोला तूने? मरून जातील ते. मरे हुए को क्या मारना. आता तू बोला मिक्स कर ना बाया. मिक्स करून ठेवणार म्हणजे सगळे मसाले आहेत ना ते झिंगाना आतमध्ये घेऊन घेणार, असं मिक्स होतील मसाले. म्हणून थोडा टाइम आपण आहे ना ते बनवून आहे ना ठेवून देऊया. फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, बाहेर ठेवलं तरी चालेल. मम्मी ते पाणी सुटेल. नाही सुटलं तर पाणी टाका त्याच्यामध्ये. इथे छोटे छोटे उत्तप्पा बनवलेला आहे ते सगळं आता याच्या डब्यात ठेवते आणि मग झिंग्याचं घेणार बनवायला. झाकून ठेवायचं नाही तर ते ना नरम होणार, कडक होणार. ढक्कन. चला आता झिंग्याचं आपण पॅटीस बनवूया. मम्मीने बॅटर बनवून ठेवले, त्याच्यात तेल टाकले, तवा झालाय गरम. त्याच्यात पाणी वगैरे काहीच नाही टाकलं कारण की नंतर वाटतं पाणी सोडतं असं मम्मी सांगत होती. त्याला असं मिक्स केलं म्हणून माझा हात भरलेला आहे. असे छोटे छोटे टिक्की बनवून जेवढं पातळ बनणार तेवढं. नंतर ते तव्याने मी तेल बरोबर तिथे मिळते. इथे पण दाखवा झूम करून. तेल जास्त टाका. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. मी त्याला थोडा टाइम राहू देईल. अजून बारीक बनवायला पाहिजे. मी थोड्याशा जाड बनवल्या. आता नेक्स्ट आतमध्ये शिजायला पाहिजे ना ते. मस्त सुगंध येतोय. त्याला अजून बारीक बनवायचं कारण की मी आता बनवायचं थोडेसे जाड बनवले. तुम्ही डायरेक्ट ते पीठ घेऊन असं ठेवून असं दाबून पण बनवू शकतात. आता बघा आता नेक्स्ट मी थोडंसं जाड पातळ बनवणार. आता मी यांना ना थापलेत म्हणजे डायरेक्ट गोला ठेवला आणि त्याला दाबले. बघा आता कसं हे पण बनलंय. पलटी करून दाखवते मी. हे मी आता पलटी केलेत म्हणजे उलटे केलेत आणि त्याच्यामध्ये तेल टाकते. क्रिस्पी क्रिस्पी. आधी हे बनवलेले हे वाले हे हातामध्ये गोला करून टाकलेले आणि आता डायरेक्ट थापलेत. पप्पा टेस्ट करून सांगतील. पप्पा सॉस सोबत खाताय. काय कमी जास्त आहे? तिखट कमी आहे? आता एकदम बरोबर झालं. मस्त बरोबर आहे ना. आधीच्या याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी होतं म्हणून आम्ही मीठ टाकलं त्याच्यात. एकदम मस्त. मम्मी आता खाऊन दाखवेल. एकदम सुंदर झाले. छान झाले. छान झाले. छान बोबडीवाळे म्हणजे छान झाले. आणि उत्तप्पा खाऊन दाखव. उत्तप्पा पण मम्मी सांगेल खाऊन. नरम झाले काय ग? म्हटलं वातड बनेल. ही चटणी मम्मीने बनवून ठेवलेली आधीच. चटणी बरोबर अजून भारी लागता उत्तप्पा. सुंदर झाला. आजचा आमचा मेनूच वेगळा आहे. उत्तप्पा काय झिंगा ना झिंग्याच्या वड्या सॉस आणि आता मी पण जेवते. इग्नोर आमचा बॅकग्राऊंड. आता मी खाऊन दाखवते. दे मम्मी
सॉस सोबत खाते पहिले. माझे बुट्टे बी किती मस्त खाते. ऍक्च्युली भारी लागतं. काहीतरी वेगळं तर हमेशा आम्ही ना झिंग्याची भाजी आणि चपाती असंच खातो. हे काहीतरी वेगळं आहे. उत्तप्पा खाऊन बघ. मस्त म्हणल्या. नंतर भेटतं जेवण करून घेते पहिले. आता मी झोपते. मी व्हिडिओचे एंड करायचंच विसरली. मला अचानक झोपताना लक्षात आलं की मी व्हिडिओ एंड नाही केलं. प्रत्येकदा हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. तुमचं नवीन वर्ष छान जाओ. तुमच्या ज्या पण इच्छा आहेत त्या सगळ्यांच्या पूर्ण हो आणि माझ्या पण पूर्ण होऊ देत. आणि अजून खूप सारे म्हणजे सबस्क्रायबर वाढू देत. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला. जी मी रेसिपी बनवली ती कशी वाटली. तुम्हीसुद्धा ट्राय करा. अजून मी काहीतरी ना विचार केलेला आहे. पुढे मी आता चालू करेल 2026 मध्ये. तर जे पण असेल तर तुम्हाला अपडेट भेटेल. बाय बाय. गुड नाईट.